याचं मागचं कारण असं आहे की गेली 5 वर्ष आम्ही मानधनवाढीसाठी शासनाच्या मागं सारखंच पत्र देतोय, निवेदनं देतोय, सगळ्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती मागणी आमची मानधनाची मागणी मान्य झाली नाही। आम्हाला आता 6,500 रुपये मानधन आहे। 6,500 मानधन हे काही करून 18,000 रुपये झालं पाहिजे अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे। पण त्या मागणीसाठी आम्ही आता चक्री उपोषण घेतलेलं आहे। तुम्ही किती दिवसापासून उपोषणाला बसलेला? आम्ही आता उद्या आज दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस आहे। तुम्हाला शासनाकडून काय असं आलं काय? नाही, आम्हाला राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेबांनी बोलवून आमच्याबरोबर बैठक घेतली। DCM साहेबांनी त्याबाबत आमच्याशी बोलणं केलेलं आहे आणि येत्या अधिवेशनात तुमचं मानधनाचं काम आम्ही 100% मार्गी लावतोय असं आश्वासन काल दिलेलं आहे। ते आश्वासन तुमचं मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी स्वतः आमरण उपोषण करणार आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील सगळे पोलीस पाटील माझ्याबरोबर राहतील आणि याला सरकार जबाबदार राहील। उद्या पोलीस पाटलांच्या भवितव्याचा विषय आहे। पोलीस पाटलांचं मानधन वाढलंच पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आज काम करतो आहे आणि जर वाढलं नाही तर त्या ठिकाणी मी 100% स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे। तसं तर आतापर्यंत जवळजवळ एक 10-20 पोलीस पाटलांना निलंबित केलेलं आहे। खरं तर जे पोलीस पाटील निलंबित केले तर सरकारने त्यांना पुन्हा आपल्या पदावर त्यांना घ्यावं अशी आमच्या संघटनेची मागणी आहे। ही मागणी जर मान्य झाली नाही तर आमचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील हे जो निर्णय घेतील त्यांच्या मागे ठाम उभं राहणार, आमचं राज्य संघटना की उभे राहणार। आणि पोलीस पाटलाचे हे पद किती वर्षासाठी असतं? पोलीस पाटलाचं पद वयाचं 60 वर्षापर्यंत असतं। 60 वर्षापर्यंत म्हणजे याच्या मागे तुम्हाला पेन्शन वगैरे काय मिळतं का? काही पेन्शनवर काही मिळत नाही। मग त्याची काय मागणी वगैरे तुम्ही काय केली आहे का? आम्ही पोलीस पाटलांसाठी पोलीस पाटील रिटायर झाल्यानंतर पोलीस पाटलांना असं एक रक्कम पोलीस पाटलांना द्यावं असे आमचा उद्देश असा आहे। महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघ यांच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि आमचे मराठवाड्याचे धडाडीचे जब्बार पठाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आझाद मैदानावर सरकारला आमच्या पोलीस पाटलाचं मानधन वाढण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहेत। गेल्या वर्षी नागपूरला जवळपास 20,000 पोलीस पाटील मोर्चा काढला होता आणि यावर्षी बी खूप मोठ्या संख्येने एक 4 दिवसाचा आमचा आझाद मैदानावर मोर्चा चालू आहे। अजून जर तुमची मागण्या कशी काय मागण्यामध्ये तुमची काय मागण्या आहे? पैशांची आहे की पगाराची आहे? नाही, आमचा विषय आम्ही पगारी नाहीत, आम्ही मानधन आहेत। आम्हाला शासन मानधन देतो आणि हे शिवाजी महाराजाच्या काळापासून पोलीस पाटलांना मानधन असते आणि तेच हे शासन आम्हाला मानधन खूपच तुटपुंज मानधन देत आहे। त्याच्यामुळे आम्हाला शासनाने जे मानधनाचा या महागाईचा विचार करून जास्तीत जास्त मानधन देण्याचा दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। एकीकडे शासन म्हणतो गावामध्ये पोलीस पाटील हा मानाचा व्यक्ती आहे आणि तो मानास्पद पद आम्ही त्यांना बहाल केलेला आहे। मग त्या मानास्पद टिकवण्यासाठी त्या पोलीस पाटलाची आर्थिक परिस्थिती ही मानासारखीच असली पाहिजे ना। जर पोलीस पाटलाची आर्थिक परिस्थिती ही योग्य नसेल, त्यांच्या घरची मंडळी जर लोकांकडे काम करत असेल तर पोलीस पाटलाची प्रतिष्ठा त्या ठिकाणी कुठेतरी कमी होते। त्यामुळे आम्ही शासनाला वेळोवेळी आमच्या आंदोलनामधून धरण्यामधून प्रत्येक वेळेस त्यांच्या मिटिंगा घेऊन आम्ही त्यांना हेच दाखवलेलं आहे की तुम्ही जर पोलीस पाटील पद हा मानाचं पद मानत असाल तर मानाचं पद टिकवण्यासाठी आमचं मानधनसुद्धा त्या चांगल्या प्रकारे असलं पाहिजे। आम्ही गावामध्ये चांगल्या प्रकारे त्या पोलीस पाटील आपला प्रभाव पाडू शकतो। जर पोलीस पाटलाची प्रभाव पाडण्याची शक्ती नसेल, तो जर इकडं तिकडं रोज मजुरीला आर्थिक परिस्थितीने जात असेल तर पोलीस पाटलाचा गावामध्ये प्रभाव पडणार नाही। तर आज या ठिकाणी आम्ही आझाद मैदानामध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं सगळ्या जिल्ह्यातनं आमची जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना, तर आम्ही जवळजवळ 30,000 पोलीस पाटील आहोत संघटनेमध्ये। तर जास्तीत जास्त सर्व पोलीस पाटील इथे उपोषणाला हजर आहेत। तरी आमचे सरकारकडे मागण्या आहेत की आमचं मानधन हे लवकरात लवकर 18,000 तरी झालंच पाहिजे
अजून आमचे निवृत्तीचे वय 60 वर्ष आहे ते 65 वर्ष झालंच पाहिजे. अजून आम्हाला पेन्शन ही रोख रक्कम आम्हाला 25,000 मिळलीच पाहिजे. अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत, त्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी आमची सर्वांची मनापासून खूप इच्छा आहे. आंदोलनाचा विषय असा आहे की अनेक दिवसापासून पोलीस पाटील म्हणजे ज्या काही मागण्या आहेत त्यापासून वंचित आहेत. वेळोवेळी आम्ही उपोषणं केली, आंदोलने केली, परंतु काय शासनाकडून आम्हाला काही साथ मिळाली नाही आणि म्हणून आम्ही उपोषण केलेलं आहे. तर आमच्या मागण्या अशा आहेत की मानधन वाढलं पाहिजे, प्रवास भत्ता मिळाला पाहिजे वेळेवरती, 60 वर्षाचं वय 65पर्यंत गेलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे अशा अनेक मागण्या आहेत आमच्या. चर्चा झालेली आहे गोपनीय, परंतु ह्यावेळेस नक्कीच काहीतरी निर्णय होईल शासनाकडून, काहीतरी म्हणजे मागण्या आमच्या मान्य केल्या जाईल अशी आशा आहे. आम्ही गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा आमच्या पोलीस पाटील संघाच्या वतीने नेला होता. त्यावेळेसही आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही तुमची नक्कीच मानधनवाढ करू. गावखेड्यामध्ये पोलीस पाटील हा शेवटचा आणि महत्त्वाचा घटक मानला जातो. पूर्वीच्या काळामध्ये पोलीस पाटलांना एक अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि ते महत्त्व जाणून आजही ह्या पोलीस पाटलांना खूप वर्षाची परंपरा आहे. छत्रपतींच्या काळापासून तर नामदेव महाराजांपर्यंत गेलं तर 800-900 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे गाव पातळीवरती म्हणजे गावाचं संचलन करताना पोलीस पाटील हा प्रमुख असायचा. त्याच्याकडं महसूलच्या नोंदी असायच्या किंवा गावामध्ये काही घटना घडतील त्या संदर्भामध्ये आपली भूमिका ठोस मांडून ते गाव कसं सुख शांती आणि समाधान नांदेल यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक आहे. आणि आज त्या घटकावरती खूप मोठ्या पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या स्वरूपातून सर्व राज्यातून पोलीस पाटील आलेले आहेत. शासन दरबारी आम्ही आमचं म्हणणे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. शासनाकडनं आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे, भविष्यात तो मिळावा अशी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही ती मागणी करत आहोत. आणि लवकरात लवकर शासनाने आमचा या ठिकाणी विचार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यावर्षी लागल अशी आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून, कारण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे हे एक शेतकरी आहे, एका खेडेगावातले. त्याचप्रमाणे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे एक ग्रामीण भागातले आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेही कायदेतज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या पोलीस पाटलाची कदर नक्की येईल असं आम्हाला वाटतं. आणि जर तसं झालं नाही, मागच्या वर्षी आम्ही हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे 20,000 लोकांचा मोर्चा नेला होता, परंतु आम्ही पोलीस पाटील असल्यामुळं कायदा सुव्यवस्था जपण्याचं काम आम्हाला जमतं आणि कुठेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चाचा अवलंब करतो. याचं सरकारने असा अर्थ घेऊ नये की पोलीस पाटील शांत आहे. आम्हाला यापेक्षा आक्रमक आंदोलन करता येतं आणि ते आम्ही करू. परंतु आज जर राज्यात हे सरकार 3 प्रमुख पक्षांचं आहे आणि इतरही पक्ष त्यांना सामील आहेत, असं जर मग त्यांना ते का हजारो कोटींचे फंड इकडं तिकडं जातात, मग पोलीस पाटलाची दयनीय अवस्था का? इतिहासकालीन हे पद आहे, हे तुम्ही आम्ही दिलेलं नाही, हे शिवकालीन पद आहे. तुम्ही आमदार नव्हते, मंत्री नव्हते, त्यावेळेस पाटीलकी जन्माला आलेली आहे आणि मग ह्या पाटीलकीची हेटाळणी का करता तुम्ही? आम्हाला अतिशय खालच्या दर्जाची वागणूक, 6,000 मानधन एका ग्रामपंचायतीच्या झाडू मारणाऱ्या महिलेला नाही किंवा पुरुषाला नाही, त्या पगारावर आम्ही एवढा तर आमचा सरकारी लोक गावात आल्या गेल्यावरती चहा याला त्याला खर्च होत असतो. परंतु या सरकारला मी सांगू इच्छितो की जर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि एकनाथ भाऊ शिंदे यांना आमची कदर असेल तर आम्हाला नक्की मानधन वाढवावं, आमचं रिन्युएशन कायमचं बंद करावं. कारण गावात अनेक रोषांना सामोरं जाऊन पोलीस पाटलांना काम करावं लागतं आणि हे सरकार हे नक्की ऐकेल अशी मी त्यांना आशा बाळगतो. आणि जर यांना कोणतं सरकार कोणते इतर राजकीय पक्ष विरोध करत असतील तर तेही आम्हाला त्यांनी सांगावं. आम्ही येत्या विधानसभेला त्यांना याचं कारण नक्की विचारू. मग ते सरकारमधले पक्ष असो किंवा विरोध करणारे पक्ष असो, या गोष्टीचा जाब येत्या विधानसभेला आम्ही पोलीस पाटीलच्या माध्यमातून नक्की विचारू. याचा महत्त्वाचा दुवा आहे. तर शासनाने याच्याकडं गांभीर्याने दखल घेऊन जसे बाकीचे सुद्धा संघटना जे आता आंदोलन उपोषणे करतात त्यांचे जर तुम्ही मागण्या मान्य करताय तर आमच्या पण ज्या काही आहेत मागण्या त्या शासनाने पूर्ण कराव्यात. यासाठीच हे उपोषण साखळी उपोषण आम्ही सुरू केले आणि आम्हाला भरोसा आहे की सरकार नक्कीच दखल घेईल आणि आमच्या मागण्या पोलीस पाटलांच्या मागण्या पहिले तर मानधन वाढ झाली पाहिजे. पोलीस पाटलांचं जे नूतनीकरण ते कायमचं बंद झालं पाहिजे आणि पोलीस पाटलांना जे 65 वर्षाची जे 60 वर्षाचे निवृत्तीची वयोमर्यादा आहे ही 65 वर्षापर्यंत झाली पाहिजे.
आणि अतिशय तुटपुंज मानधन सरकार पोलीस पाटलांना देते 6,500 रुपये. त्यात कुणाचंही कुटुंब काही चालत नाही आणि पोलीस पाटलांना कामही भरपूर कामं असतात. तरी पण पोलीस पाटलांना हे मानधन जे पोलीस पाटलांच्या ज्या मोर्चामध्ये ठरलेली 18,000ची मागणी ती प्रशासनाने मान्य करावी अशी आमच्या सर्व पोलीस पाटलांकडून आम्ही या ठिकाणी आंदोलनानिमित्त मागणी केलेली आहे. कमी किती पोलीस पाटले असणार आहे? ह्याच्यामध्ये किती कर्मचारी आहे पोलीस पाटील? 36,000 पोलीस पाटील आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि या संघटनेमध्ये सुद्धा 36,000 पोलीस पाटील कार्यरत आहे. आणि दररोज कालपासून आंदोलन चालू झालेले 28 तारखेपासून. तर काल काही जिल्ह्यांचं होतं, आज काही जिल्ह्यांचं आणि उद्या काही जिल्ह्यांचं, असं 3 दिवसाचं साखळी उपोषण या ठिकाणी शासनाने गाव पातळीवरती पोलीस पाटील हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं काम करतो आणि शासन आणि जनता यांना जोडणारा दुवा म्हणजे पोलीस पाटील आहे. तर शासनाने निश्चितच या पोलीस पाटलाच्या कार्याची दखल घेऊन निश्चितच मानधन वाढ केलीच पाहिजे. आणि शासनाच्या दरबारी आमच्या सर्व पोलीस पाटलांची आम्ही म्हणजे एक विनंती आहे की शासनाने अगदी आम्ही हिवाळी अधिवेशन गेल्या वर्षी नागपूरला होतो, तिथे आम्ही जाऊन आलो, तिथंही आंदोलन केलं, परंतु शासनाने आमच्या मागणीकडं तिथे दुर्लक्ष केलं. आणि आता तरी शासनाने आमच्या मागणीकडं लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर मानधन वाढ करावी. कधीपर्यंत होणार आहे तुमची मागणी पूर्ण? काय आश्वासन आली तारीख वगैरे? आता शेवटी शासनाने आता हे हिवाळी अधिवेशन आहे तर त्याच्यामध्ये जर शासनाने केलं तर निश्चितच मानधन वाढ होईल. गाव कामगार पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा साखळी उपोषण मोर्चा चालू आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातनं इथं पोलीस पाटील उपस्थित आहे. आमच्या तुटपुंज मानधनावर पोलीस पाटील काम करत असतात. महागाईचा काळ पाहता आमचं मानधन हे वाढलं पाहिजे अशी आमची शासनाकडं मागणी आहे आणि ही आमची अपेक्षा शासन पूर्ण करेल हे आमच्या बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल हे निश्चित सांगू शकतो. सध्या किती मानधन सध्या मिळतंय? किती अपेक्षित तुम्हाला मानधन आहे? सध्या आम्हाला 6,500 मानधन आहे. आम्हाला 18,000ची अपेक्षा आहे, पण त्यातनंही कुठेतरी टक्के काढून आम्हाला मानधन शासन देईल अशी आमची अपेक्षा आहे. केवळ मानधन वाढीसाठीच तुम्ही सर्व एकत्र आलेला आहात? केवळ मानधनवाढीसाठी नव्हे तर आमच्या अजून काही अटी आहेत. त्या कोणत्या अटी आहेत? वयाची अट असेल, आमचं नूतनीकरण असेल, पोलीस पाटलांना जे दाखले द्यायचे आहेत तो एक विषय आहे. या अटी आहेत.